घरातली सगळी कामे आवरून म्हटलं आता थोडंसं फ्रेश होऊया. पण फ्रेश कसलं, घामच इतका येतो उन्हाळ्याचा. त्याच्यामुळे ना कितीही क्रीम लावा किंवा काही लावा, घामामुळे तर सर्वच मेकअप हा निघून जात असतो. त्याच्यामुळे काय थोडंफार मॉइश्चरायझर लावलं आणि आता माझं मॉइश्चरायझर देखील तुम्ही बघू शकता. हे पिलग्रिमचं मॉइश्चरायझर आहे आणि आता ते पूर्णपणे ना संपून गेलेलं आहे. आता आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर असं वाटतं की काही चेहऱ्याला लावूच नाही, कारण आहे ना घामाने तर सर्वच निघून जातं आणि घामामुळे ना आता उन्हाळ्यामध्ये आहे ना खूप साऱ्या चेहऱ्यावर पुळ्या देखील यायला लागल्या आहेत. तर मग फायनली आज घरातली सर्व कामे मी ना पटकन आवरून घेतली होती आणि तुम्ही इथे बघू शकता अशा आहे ना छोट्या छोट्या ना पुळ्या यायला लागल्या आहेत. आणि ना एक असो की एक काय आहे काय माहिती, उन्हाळा असो की पावसाळा हिवाळा, सर्व दिवसांमध्ये ना मला लिप ग्लो किंवा व्हॅसलिन होटांनाही लागतेच. कारण आहे ना ते जर लावलं नाही ना तर होतं नाही, बऱ्याच प्रमाणात आहे ना ड्राय होऊन जातात आणि कधी कधी फाटतात देखील. त्याच्यामुळे ना ही तर मी नेहमीच कॅरी करत असते माझ्यासोबत. आणि त्यानंतर साधारण आपला आहे ना हा पाऊंड्स पावडर लावून घेते, जेणेकरून आहे ना थोडं तरी फ्रेश वाटेल. 5 मिनटं की होईना, घामामुळे तरी सर्व पावडर वगैरे तर निघूनच जाणार आहे, पण मग काय थोडीशी लावलं तर आपल्यालाच थोडा वेळ फ्रेश वाटतो. कारण कामं करून करून आहे ना नुसतं दमायला होत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. मला तर ग्लुकोन डी वगैरे पिऊन देखील आहे ना काही असर होत नाही. आणि जितकं थंड पाणी आपण पितो तितकं जास्त अजूनच आहे ना आपल्याला तहान लागत असते. आज तर मी पूर्ण घरातली ना डीप क्लिनिंग करून घेतलेली होती. फायनली बघा फ्रेंड, तुम्ही बघू शकताय ना ही छोटीशी एक छान टिकली मी आता लावून घेते. आणि कृष्णा तर थोडाफार झोपलेला आहे आता, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि त्याचे पप्पा असले की त्याला सांभाळून घेतात, पण तो आता झोपलेला होता निवांत आणि गरम देखील होत होतं, म्हणून मी थोडासा फास्ट फॅन केलेला. आता तो किती वेळ झोपतो या उन्हामध्ये ही गोष्ट तर बघायलाच पाहिजे. आणि चला मग आता अशा प्रकारे मी माझी सर्व तयारी नाही आवरून घेतलेली फ्रेंड्स. आता घरामध्ये ना पाठीमागच्या रूममध्येच फक्त थोडाफार झाडू वगैरे मारायचा बाकी होता, तर तो आता मी आता तयारी आवरून झाली की छान असं आवरून घेते. आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये देखील ना स्वयंपाक करताना खूप सारं गरम होत होतं. आता माझी सिंदूर पेन्सिल आहे ना हरवून गेलेली आहे, त्याच्यामुळे लिपस्टिकनीच मी काम चालवते, ते लावून घेते आहे. आणि त्यामुळे ना स्वयंपाक करताना सकाळी ना खूप गरम होत होतं. असं वाटत होतं की स्वयंपाक झाल्यानंतर देखील आहे ना आपण पुन्हा एकदा असा आंघोळ करून घ्यावी की काय थंड पाण्याने, असाच मनामध्ये विचार येत होता माझ्या. खाली आलेली छान असं आहे ना किचन आवरून घ्यायचं ठरवलेलं होतं. थोडीफार भांडी पडलेली होती, म्हटलं चला किचन छान पुसून घेऊया. आणि नंतर येणं सकाळचा स्वयंपाक तुम्ही बघू शकता, हा स्वयंपाक थोडाफार पडलेला आहे. आता मला करायचा आहे सायंकाळचा स्वयंपाक, पण त्याआधी नाही सकाळच्या स्वयंपाकाची मी गाई वगैरेंना देण्याची व्यवस्था करते. जे खाण्यासारखं असेल ते ठेवणार आणि बाकी सर्व मी हे आईंना गाईला द्यायला लावणार होते. आता इकडे बघू शकता तुम्ही ही छान पूर्ण भांडी घासून घेतलेली आणि ना सगळं खालचं काम आवरून घेतलेलं, स्वयंपाक वगैरे करून घेतलेलं. हे बघा फ्रेंड्स, मी छान असा क्लीन असं सर्व किचन आवरून घेतलेलं होतं. आता ही खूप दिवस झाली ही रॅपर आहे ना इथेच पडलेली. फायनली मी आज त्यांना फेकणार आहे. आता वरती आले तर पाळण्यावर आहे ना खूप साऱ्या कपड्यांचा पसारा झालेला होता, कारण आहे ना सुट्टी असल्याने ना त्यांनी त्यांची बरेच कपडेही धुवायला